गल्लीपासून दिल्लीपर्यंत जो आंदोलन गाजलंय ते आंदोलन म्हणजे जेनझीचे आंदोलन। या आंदोलन संदर्भात आपण चर्चा करणार आहोत AISFचे प्रदेशाध्यक्ष वैभव चोपकर। नमस्कार सर। नमस्कार। साम भारतमध्ये तुमचं स्वागत आहे। आता एवढं मोठं आंदोलन झालंय, या आंदोलन संदर्भात तुम्ही काय बोलाल? खरं म्हणजे या देशातील जी युवा शक्ती आहे, विद्यार्थ्यांची जी शक्ती आहे ती खऱ्या अर्थानं जागरूक झालेली आहे आणि जे महामानवांना अपेक्षित होतं, व्यवस्थेला प्रश्न विचारणारी पिढी या निमित्तानं पुढे आलेली आहे असं मला वाटतं। जे तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी होतात, त्या आंदोलनामध्ये नक्की काय काय घडलं? खरं म्हणजे या आंदोलनामध्ये मी प्रत्यक्षात जवळपास 22 दिवस आंदोलनामध्ये होतो आणि आंदोलनामध्ये प्रत्यक्षात सहभाग असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला जवळून बघता आल्या। बोललं जायचं की जेनझी आजकालची जी मुलं आहेत ती काय ऐकत नाही कुणाचं, त्यांना काही घेणं देणं नाही, मोबाईलवर असतात, त्यांना देशहित काही म्हणजे कळत नाही वगैरे, समाजहित कळत नाही। पण खऱ्या अर्थानं विविधतेमध्ये एकता असलेला भारत मला दिल्लीच्या जंतर मंतरवर बघायला मिळालं। त्या ठिकाणी युवकांची एकता, विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची एकता त्यामध्ये बघायला मिळाली आणि अतिशय आपुलकी आणि प्रेम त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं। बघा तुम्ही, कोणी जर गाणी म्हणत असतील तर कोणीतरी त्याला मागेऊन हवा देतो, कोणी अन्न त्या ठिकाणी बिस्किटचे पॅकेट वाटतो, पाणी देतो। म्हणजे एकूणच आंदोलनं जे आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं विविधतेमध्ये एकता असलेला आणि प्रेम आणि आपुलकी या देशवासियांशी असलेला भारत त्या ठिकाणी दिल्लीच्या जंतर मंतरवर बघायला मिळालं। आणि शेवटचा जे लाठीचार्ज आणि 20 तारखेचा हा लोकशाहीतील काळा दिवस जर सोडला तर एकूणच आंदोलन हा खूप छान होता आणि देशाला पुढे घेऊन जाणारं होतं असं मला वाटतं। या आंदोलनामध्ये नेमकं काय झालं होतं? म्हणजे कशा प्रकारे विद्यार्थी किती जण होती किंवा विद्यार्थी काय काय म्हणतात ते विषय जो होता, आता पेपर फुटला वगैरे, तर त्या बाबतीतच फक्त विद्यार्थी आले होते की आणखी कोणी विद्यार्थी आले होते? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हा जरी मुद्दा किंवा प्लॅटफॉर्म नीटच्या मुद्द्याला घेऊन असला, पेपर लीकला घेऊन असला, तरी एकूणच या व्यवस्थेबद्दलचा जो राग तरुणांच्या मनामध्ये होता आणि वारंवार या देशामध्ये शिक्षणाचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील किंवा पेपर लीक असेल आणि तरुणांच्या भविष्य त्यांना कुठे दिसत नाही, ते अंधारामध्ये दिसतो आणि सरकारचे जी काही धोरणं असतील त्या धोरणांबद्दलचा एकूणच हा राग युवकांच्या मनातील होता आणि ते खऱ्या अर्थानं दिल्लीच्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी दिसला। जे आमच्या अंदाजापेक्षा त्या ठिकाणी जंतर मंतरला 20 तारखेला पार्लमेंट मार्च ज्या हाक दिली होती त्या मार्चमध्ये लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित झाले। म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी आले। तर मला वाटते व्यवस्थेबद्दलचा राग होता आणि याच्यावरनं हे समजतं की सरकारने प्रामाणिकपणे विद्यार्थी हिताचं आणि तरुणांच्या हिताचं काम नक्कीच केलेलं नाही आणि त्याचाच राग आपल्याला इकडे बघायला मिळाला। मग या आंदोलनामध्ये फक्त विद्यार्थीच होते की त्यांचे पालक सुद्धा सहभागी झाले होते? या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं जेनझीज जरी असले, विद्यार्थी जरी असले, तरी त्याच म्हणजे त्याच्या बरोबरीतच पालकसुद्धा त्या ठिकाणी होते, वेगवेगळे ॲक्टिव्हिस्ट त्या ठिकाणी होते, समाजसुधारक त्या ठिकाणी होते, सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते। म्हणजे एकूणच समाजातील सर्व घटक खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होते आणि आश्चर्याची, आनंदाची आणि बाब म्हणजे महिलांचा सहभाग त्या आंदोलनामध्ये जास्त होता आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थिनी, मुली त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। अच्छा, आणि तुम्ही स्वतःच या आंदोलनामध्ये होते, तुमचा अनुभव काय होता? मी आधीच सांगितलेलं आहे की माझा अनुभव खूप छान राहिलेला आहे। 20 तारखेचा जर अनुभव सोडलं तर खऱ्या अर्थानं एकूणच आंदोलनाचा अनुभव चांगला होता। बऱ्याच गोष्टी शिकता आल्या। खरा भारत मला दिल्लीच्या जंतर मंतरवर बघता आलं। म्हणजे सगळ्या राज्यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला त्या ठिकाणी आणि बऱ्याच गोष्टी अनुभवता आल्या, जवळून मला भारत बघता आला। आणि ज्या अमानुष पद्धतीनं या केंद्रातील डिक्टेटर जे आहेत, जे मेलोनीवर जास्त प्रेम करतात आणि आमच्यावर लाठ्या मारतात, अशा प्राईम मिनिस्टरनी आणि अमित शहांच्या पोलिसांनी यांच्या आदेशानुसार ज्या अमानुष पद्धतीनं आमच्यावर लाठीचार्ज केला, त्या लाठीचार्जच्या त्या जे अश्रुधुरा आहेत, पॅलेट गन आहे, त्या सगळ्यांच्या विक्टिम मी स्वतःसुद्धा आहे
आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे. आपण बघू शकतात, हे आपल्याला दिसते अशा पद्धतीनं मारहाण जी आहे पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन सुद्धा मला मारहाण केलेली आहे. तर खऱ्या अर्थानं भगतसिंगांना वाचत असताना जालियनवाला बाग हत्याकांड मी वाचलेलं आहे, पण खऱ्या अर्थानं जालियनवाला बाग त्या ठिकाणी मी बघितलेलं आहे. विद्यार्थ्यांची कोंडी करून त्यांना अडवून त्यांच्यावर पॅलेट गन वापरल्या गेल्या, त्या ठिकाणी अश्रुधुरा वापरण्यात आल्या आणि लाठीचार्ज करण्यात आलं, महिलांसोबत दुर्व्यवहार करण्यात आलं आणि आंदोलकांमध्ये फूट पडावी म्हणून त्या ठिकाणी स्वतःच पोलिसांनी दगड मारले. म्हणजे जे अपेक्षित होतं की जेनजी हिंसा करणार ती हिंसा पोलिसांनी केलेली आहे. तर एकूणच असा म्हणजे मी बघितलेला आहे त्या ठिकाणी आणि अनुभव पण घेतलेला आहे. पोलिसांनी जो लाठीचार्ज केला किंवा जे दगडफेक केले त्याच्यामध्ये खूप विद्यार्थिनी किंवा जेनझी लोक असतील ते खूप सारे गंभीर जखमी झाले आहेत, हॉस्पिटल्समध्ये होते. तर त्यातले तुम्ही असे बघितले आहेत का की किती सारे जणांना म्हणजे रक्तबंबाळ झाले आहेत, तर त्यावरती तुम्ही काय बोलाल? आम्ही सुरुवातीला जे पार्लमेंट मार्च जेव्हा सुरू झालं त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही होतो आणि पार्लमेंट स्ट्रीट जे पोलीस स्टेशन आहे त्या मार्गाने आम्ही होतो. पोलिसांनी सुरुवातीला आम्हाला त्या ठिकाणी बसायला सांगितलं आणि आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने बसलो होतो. जसं आम्ही बसलो तसाच त्यांनी लाठीचार्ज सुरू केला. म्हणजे तुम्ही बसल्या होता तेव्हाच लाठीचार्ज सुरू केला. त्या लोकांकडे नेमप्लेट नव्हते, अनेक लोक सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी होते, अनेक लोकांच्या हातामध्ये लाकडी जे हे आहे बांबू आहे त्याच्यावर हे रॉड त्या ठिकाणी त्यांच्याकडे होते, लाकडी रॉड त्या ठिकाणी होते आणि त्यांनी अमानुष पद्धतीनं मारहाण सुरू केली. आणि जेव्हा त्यांनी लाठीचार्ज सुरू केला त्यावेळेस चेंगराचेंगरी झाली आणि त्या चेंगराचेंगरीमध्ये मी, माझे सोबती श्रावणी असेल, प्रतीक्षा असेल, प्रणय असेल, असे माझे सहकारी ते त्या ठिकाणी आम्ही लोकांच्या पायाखाली आलो अक्षरशः. आणि आमच्या अंगावर एक 10 लोक आमच्या एका व्यक्तीच्या अंगावर होते. आम्ही कशी तरी स्वतःची सुटका केली, पण आमची जी सोबती होती श्रावणी, ती आपल्या पुणेची आहे आणि तिच्या अंगावर एवढे 15-20 लोक असताना तिला त्या गर्दीमधनं कसं काढायचं हा मोठा संकट होता. आणि कसं तरी जर 1 मिनिटामध्ये जर ती बाहेर आली नसती तर कदाचित ती आज आपल्यासोबत नसती. हा एक अनुभव मी तिथं जवळून पाहिलेला आहे. जेव्हा मला मारहाण करत असताना पोलीस स्टेशनला घेऊन जात होते तेव्हा एका विद्यार्थिनीला फिटचा अटॅक आलेला होता. तिच्या नाकामधनं रक्त निघत होता, पण तरीसुद्धा पोलीस तिला मारत होते. त्यानंतर माझ्या लाईनमध्ये आम्ही जेव्हा मानवी साखळी केली, आमच्या साखळीमध्ये असलेल्या मुलीला सुद्धा पोलिसांनी तिच्या पार्श्वभागावर हात ठेवून म्हणजे तिचे कपडे खिचले आणि त्यामुळे तिचे सगळे समोरचे कपडे फाटले आणि त्यामुळे एकदम म्हणजे ती रडायला लागली आणि एकदम पार्श्वभाग तिचा दिसायला लागला. सोबतच विद्यार्थिनींच्या छातीवर दंडे ठेवून असं ढकलण्यात आलं, म्हणजे असा सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी केलेला आहे. एक मुलगी जेव्हा आम्ही पुढे पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनच्या पुढे गेलो त्या राऊंडमध्ये एक मुलगी अशी होती की तिच्या मानेला पॅलेट गन लागलेली होती आणि मला असं वाटतं की तिची तब्येत कशी, मला जेव्हा मी तिला बघितलं तेव्हा असं वाटलं होतं की ही मुलगी वाचणार नाही. तिच्या पुढे काय झालं त्याचा डेटा पुढे आलेला नाही. म्हणजे असे कितीतरी व्हिडिओज आले पुढे, तेवढे लोक तुम्हाला माहीत आहेत, मला माहीत आहेत, जगाला माहीत आहेत, पण ज्या लोकांकडे कॅमेराचा फोकसच नव्हता असे कितीतरी लोकांवर खूप अमानुष पद्धतीनं, आता मला स्वतःला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन मारलं त्याचा कुठं रेकॉर्ड आहे. हो. आणि लाठीचार्जमध्ये 3 वेळा मार खाल्ला आणि चौथ्यांदा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांनी मारलं. म्हणजे अशा पद्धतीनं जे आहे, एकतर वॉटर कॅननचा उपयोग व्हायला पाहिजे होता, अश्रुधुरांचा त्या ठिकाणी वापर होऊ नये, लास्ट ऑप्शन त्या ठिकाणी होता, पण तेही त्यांनी वापरली. त्या ठिकाणी पहिला ऑप्शन म्हणून त्यांनी अश्रुधुरा सोडल्या, लाठीचार्ज केला. पुन्हा त्या ठिकाणी त्यांनी जे आहे पॅलेट गनचा वापर व्हायलाच नको पाहिजे होता, तो सुद्धा त्यांनी केला. आणि एवढ्याने पण या लोकांची तहान भागली नाही. तर कालची घटना आहे जी नेहा बोरा विद्यार्थ्यांचा चेहरा आहे, जी नेता आहे, तिच्यावर इंक त्या ठिकाणी फेकण्यात आली. या घटनेचा आम्ही निषेध करतो. असा लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं व्यवहार कोणासोबतही होऊ नये आणि यावरून समजते की सरकार जेनझीजला विद्यार्थ्यांना किती घाबरते. बरोबर.
आता तुम्ही त्या आंदोलनामध्ये होतात, सगळं तुम्ही पाहिलं, त्याच्यावरती दीपकेंशी तुमचं काही चर्चा वगैरे झाली का? म्हणजे तुम्ही स्वतः बोललात का दीपकेंसोबत? हो, नक्कीच. मास मोबिलायझेशन जेव्हा 20 तारखेला मी आधी एक जवळपास 12 ते 14 दिवस त्या आंदोलनामध्ये आधी होतो, 20 तारखेच्या आधी होतो आणि आमचा रोज संपर्क व्हायचा आणि बऱ्याच गोष्टींवर चर्चा व्हायची. त्यामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष विराज देवांग कोऑर्डिनेशनमध्ये होते आणि कायम त्यांच्या संपर्कात असल्यामुळे दीपकेंशी भेट झाली. जेव्हा आम्ही हुसेनीवालामधून भगतसिंगांची आणि शहीदांच्या रक्ताने माखलेली जी माती आहे ती आम्ही जंतर मंतरला AISF आणि AIYFच्या माध्यमातून घेऊन आलो, त्यावेळीसुद्धा चर्चा झाली होती. त्यानंतर मास मॉबिलायझेशन जेव्हा करायचे होतं त्यावेळीसुद्धा चर्चा झाली होती. अभिजितचं म्हणणं होतं की जास्तीत जास्त लोकांना महाराष्ट्रामधून आपल्याला घेऊन यावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कष्ट घेतले पाहिजे आणि देशाच्या एकूणच परिस्थितीवर सुद्धा चर्चा झाली. पण खूप विस्तृत अशी चर्चा होऊ शकली नाही, कारण ते एकूणच जे काळ आहे ते खूप घाई गडबडीचं होतं. पण नॉर्मल कम्युनिकेशन होतं आमचं. आणि जेव्हा पोलीस सिव्हिल ड्रेसवरती आले, म्हणजे स्टेजवरती, आणि वांगचूक यांना अटक केली, तर ते जे मुवमेंट होती किंवा तेव्हा जो घोळ झाला त्याच्यामध्ये पोलिसांनी नक्की काय केलं? म्हणजे ते स्टेजवरती कसे गेले किंवा म्हणजे तो जो गोंधळ वगैरे, त्यांना कशी काय अटक केली किंवा त्यांना घेऊन वगैरे जाताना तेव्हा जे जेनझी लोकांचे होते त्यांनी काय प्रतिक्रिया, म्हणजे त्यांचं काय तेव्हा हे होतं? खरं म्हणजे त्या दिवशी पोलिसांनी डाव साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला, म्हणजे डाव साधला असं आपल्याला म्हणावं लागेल. गेल्या अनेक दिवसापासनं त्यांच्या सर्व्हिलन्सद्वारे ते लोक आंदोलनाची परिस्थितीवर संपूर्ण त्यांची नजर होती आणि एक्झॅक्ट ज्या वेळेला गर्दी कमी असते, म्हणजे बरेच लोक फ्रेशअप व्हायला बाजूला जातात, त्यांनी तर आंदोलकांची आधी कोंडी केली. पाणी सप्लाय बंद करणे, टॉयलेटचं पाणी बंद करणे, म्हणजे आंदोलक बाहेर जातील आणि तेच त्यांनी केलं. टॉयलेटचं पाणी सप्लाय बंद केलं, ज्या ठिकाणी अंघोळीसाठी पाणी यायचं ते बंद केलं, म्हणजे ते येऊच दिलं नाही. आणि मग जेव्हा गर्दी कमी होती त्यावेळेस सिव्हिल ड्रेसवर जी आहे पहिली टीम जी आहे पोलिसांची होती आणि कॅमेरामध्ये कैद होऊ नये किंवा लोकांना दिसू नये म्हणून त्यांनी पांढरे कपडे वगैरे त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांचा जे डाव आहे तो सबसेल फेल ठरला आणि तरुणांनी अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी लीक झाले आणि मोठ्या संख्येनं तिथे असलेले सगळे विद्यार्थी हे स्टेजकडे धावून आले. पण पोलिसांचा ताफा जास्त असल्यामुळे विद्यार्थी ते अडवू शकले नाही आणि पोलीस कडक बंदोबस्त त्या ठिकाणी होता. त्यांच्याकडे हत्यार होते, बंदूक होती आणि अनेक म्हणजे शस्त्र पण त्यांच्याकडे होती आणि त्यामुळे त्याच्या बळावर ते लोक सोनम वांगचूक यांना घेऊन गेले. आता दिवसाचं तर सगळेच व्हिडिओज दाखवत होते, लाठीचार्ज होत होते किंवा सगळ्यांना मारत वगैरे होते पोलीस लोक, पण रात्रीच्या वेळेस पण असं बोलत होतं नाही, दीपके बोलत होते की रात्री काही घडू शकतं. तर त्यावेळेस नेमकं काय घडलं होतं का? म्हणजे पोलीस लोक येत होते का मारायला तुम्हाला वगैरे? असे अनेकदा प्रसंग त्या आंदोलनामध्ये घडले. स्टेज उलटून लावण्याचा, स्टेजवरून लोकांना हकलून लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी अनेकदा रात्रीच्या वेळी केलेला आहे. रात्रीच्या वेळी म्हणजे अर्ली मॉर्निंग, म्हणजे सकाळी 3 वाजता नंतर त्यांनी हे असे प्रयत्न केलेले आहेत. अटॅक करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण संख्याबळ जास्त असल्यामुळे ते त्यांना शक्य झालं नाही. पण ही खरं आहे की अनेकदा अटॅक आंदोलनावर झाला आणि प्रयत्न झाला. अनेक बाहेरचे गुंड पाठवण्यात आले त्या ठिकाणी, म्हणजे वातावरण गलिच्छ करण्यासाठी सुद्धा लोक आली त्या ठिकाणी. भाजपा RSSची गुंड पण त्या ठिकाणी अनेकदा आली आणि त्यांनी पण प्रयत्न केले, आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला. पण व्हॉलेंटियर आणि आंदोलनामध्ये आलेले सगळ्या आंदोलकांनी एवढ्या शिस्तबद्धतेनं आंदोलन यशस्वी केलं की सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे आपण, की या लोकांना तोंडघसी खऱ्या अर्थानं युवकांनी तरुणांनी पाडलेलं आहे. जेनसीचं तर कौतुक केलंच पाहिजे, पण झारखंडमध्ये सुद्धा सेम आंदोलन झालं, सेम विषयावरतीच झालं, पण जंतर मंतरचंच कौतुक का नाही होते, झारखंडचंच कौतुक का होतंय? खरं म्हणजे जेव्हा जेनजी आंदोलन या ठिकाणी झालं तर सत्ताधाऱ्यांकडनं किंवा त्यांना जे सपोर्ट करणारे लोक आहेत त्यांच्याकडनं हा प्रश्न येत होता की तुम्ही झारखंडच्या पेपरफुटीवर काय बोलणार, पंजाबच्या पेपरफुटीवर काय बोलणार. तर मला असं वाटतं की विरोधकांना हा उत्तर आहे
जे आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी हा उत्तर आहे की असं नाही की कुठल्या राज्यामध्ये कोणाची सरकार आहे याच्यासोबत आम्हाला काही घेणं देणं नाही. जिथे अन्याय असेल, जिथे विद्यार्थी हित त्या ठिकाणी डावलले जात असतील, जिथे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल तिथे विद्यार्थी व्यवस्थेला प्रश्न विचारतील. आम्ही AISF सुद्धा प्रश्न विचारेल आणि हेच काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. कालच्या प्रोटेस्टमध्ये मोठ्या संख्येनं आमचा सहभाग होता आणि त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट बऱ्याच विद्यार्थी संघटनांचाही राहिलेला आहे. तर तो सुद्धा म्हणजे याला विशेष म्हणजे कारण तिथे काँग्रेसचं सरकार आहे म्हणून कदाचित लोकांना वाटत होतं की तिकडे होणार नाही, पण असं नाही. आम्ही कुठल्या पक्षाला हे करत नाही. आमच्यासाठी विद्यार्थी हित महत्त्वाचे. आम्ही विद्यार्थी संघटना आहोत, त्यामुळे आमच्या पुढे पहिला जो घटक आहे तो विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचं राजकारण करणे हा आमचं काम आहे. त्यामुळे आम्ही विद्यार्थी हित साधण्यासाठी समोर कोणीही असला तरी त्याच्या विरोधात जायला तयार आहोत. आता एक झालं नीट पेपर फुटी, TET असू दे किंवा आणखी अनेक म्हणजे पेपर्स असतील ते फुटलेलेच आहेत. आता महाराष्ट्रामध्येच भिवंडीमध्येच TET पेपर फुटला, तर त्या बाबतीत तुम्ही काय बोलाल? खरं म्हणजे TET पेपर फुटल्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही आंदोलनं केलेली आहेत आणि त्यावेळेस आम्ही दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती आणि मला सांगताना आनंद होतो की नागपूरमध्ये साम TVनीच आमची बातमी प्रकाशित केली होती आणि त्यामुळे AISFची जी भूमिका आहे ती पुढे आली होती. तर दादा भुसेंनी सुद्धा नैतिक जबाबदारी स्वीकारून, म्हणजे नैतिकता यांच्यामध्ये उरलेलीच नाही आहे, पण तरीसुद्धा जरा धडा घ्यावा आणि स्वतःच्या पदाचा त्याग यांनी केला पाहिजे. जेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळलं जंतर मंतरच्या स्टेजवरती की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, तेव्हा तुमची प्रतिक्रिया किंवा तिकडच्या विद्यार्थ्यांची काय ती मुवमेंट होती की म्हणजे की जे आपण आंदोलन केलंय ते यशस्वी झालंय, पण त्या बाबतीत तिकडचं म्हणजे या लोकांनी कशा प्रकारे त्यांनी ते सेलिब्रेट केलं? खरं म्हणजे जेव्हा आम्ही बातमी ऐकली आणि ही अनेक लोकांनी व्हॉट्सअपला पाठवली त्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होतो, कारण पोलिसांनी प्रचंड मारलं होतं त्या ठिकाणी. आणि जेव्हा मी मोबाईलवर बातमी बघितली तेव्हा खरं तर मला विश्वास बसत नव्हतं, कारण हे एवढे निघरगट्ट सरकार आहे आणि हे म्हणायचे ना कि ये NDA का सरकार है, ये भाजपा का सरकार है, यहाँ इस्तीफे वगैरह नहीं होगा. तर आधी वाटलं नव्हतं आणि मग जेव्हा बातम्या वगैरे यायला लागल्या तेव्हा आम्ही त्यांना सर्च केलं की खरंच हे खरं आहे का, आणि जेव्हा कळलं तेव्हा म्हणजे खूप अनबिलिव्हेबल तो मुवमेंट होता. विश्वासच बसत नव्हतं की राजीनामा झालेला आहे. आणि जसं मग ते कन्फर्म झालं, आम्ही लगेच डॉक्टरनी सांगितलं होतं की 5 दिवस राहायचं आहे, पण आम्ही म्हटलं की आता काही थांबणार नाही, आता गरज नाहीये. आणि मग आम्ही जंतर मंतरला लगेच गेलो आणि तिथे म्हणजे जो जल्लोष होता त्यामध्ये आम्ही सहभागी झालो. पण हे आनंद जरी असला तरीसुद्धा ही काही अंतिम लढाई नाही असं मला वाटते. की AISFनी वारंवार त्याबद्दल बोललेलं आहे आम्ही की एका मंत्र्याच्या राजीनाम्याने सिस्टम बदलणार नाही आहे. त्यासाठी आम्ही जी काही मागणी करतो की NTA आधी बरखास्त केलं पाहिजे, नीटला त्या ठिकाणी रिजेक्ट केलं पाहिजे. नीट नको आहे आम्हाला. त्या ठिकाणी आम्हाला आमच्या राज्याकडून जी काही यंत्रणा असेल त्यांनी स्वतंत्र परीक्षा घ्यावी. नीट हे एक NTA एका सोसायटी ॲक्टद्वारे स्थापन झालेली संस्था आहे. 300 कोटीपेक्षा जास्त पैसे घेऊन बसलेले आहे तिकडे. आणि हे NTA जे आहे यावर 1100पेक्षा जास्त खटले वेगवेगळ्या भागामध्ये देशाच्या त्या ठिकाणी आहेत. आणि असा करप्ट NTA या ठिकाणी ठेवून देशातील विद्यार्थ्यांशी खेळणे सरकारनं बंद करावं, म्हणून NTA बरखास्त करण्यात यावं ही आम्ही ठामपणे मागणी करतो. रिजेक्ट नीट आणि रिजेक्ट NEP नवीन शैक्षणिक धोरणसुद्धा त्याचेच हे आहे. आणि वी वॉन्ट डिसेंट्रलायझेशन ऑफ एज्युकेशन. नीटच्या माध्यमातून सरकार सेंट्रलायझेशन करू पाहते आहे, ते एकदम चुकीचं आहे. आणि वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थ्यांचा जीव घेणारी यंत्रणा म्हणूनच आम्ही बघतो आहे. आणि ती प्रायव्हेट एजन्सी जोपर्यंत या देशामध्ये असतील तोपर्यंत पेपर लीक जे आहे ते थांबणार नाही. आणि सरकार जे आता नवीन कायदा आणण्याचं जे ढोंग करत आहे त्या कायद्याने काहीच होणार नाही. शिक्षा जरी वाढवली असेल कायद्यामध्ये, फाईन जरी वाढवला असेल, पण जे रूट आहे त्याच्यावर त्यांनी काम केलेलं दिसत नाही. त्यामुळे रूटवर काम केलं पाहिजे. मोठे गावकर सारख्या नालायक लोकांवर काय कारवाई केली सरकारनं? त्यांनी तिथे काम करायला पाहिजे. कोचिंग क्लासेस बंद केले का?
हे जे कोचिंग माफिया आहे, कोचिंग इंडस्ट्री आहे, माफिया इंडस्ट्री आहे, याच्यावर लगाम आणण्याचं काम सरकारनं करावं. त्यांच्यासाठी कोचिंग क्लासेस रेग्युलेट करणारं कायदा त्यांनी आणलं पाहिजे. तेव्हा कुठं हे, आणि प्रायव्हेट एजन्सी त्यांची अकाउंटेबिलिटीच बनत नाही. प्रायव्हेट आहेत ते लोक, आणि म्हणून ते जबाबदारी आणि त्यांच्या वर येत नाही जबाबदारी. म्हणून प्रायव्हेट हे जे कंत्राटीकरण आहे, ठेकेदारी पद्धती आहे, हे बंद झाली पाहिजे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी थांबतील असं मला वाटतं. विरोधकांनी टीका केली होती की हे आंदोलन काही जास्त दिवस राहणार नाही, हे थोडंफारच राहील किंवा नंतर परत आपापल्या घरी सगळे विद्यार्थी जातील. पण जेव्हा सगळं झालं, एवढे दिवस आंदोलन करत होते, मग राजीनामा झाला, तेव्हा विरोधकांना उत्तर मिळालं की जेनझी करू शकतात किती काही झालं तरी. तर तुम्ही सरकारला काय संदेश द्याल, किंवा हे एवढं सगळं झालंय त्या बाबतीत? खरं म्हणजे मला या माध्यमातून हे सांगायचे आहे की सरकारने नेहमी विद्यार्थी आणि तरुणांच्या आवाज जे आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा सरकार जे आहे सत्तेची मगरुरी दाखवेल, तेव्हा तेव्हा त्यांना त्यांची लायकी दाखवण्याचं काम या देशातील विद्यार्थी करणारच आहेत. आणि त्यांनी कितीही बदनाम करण्यात त्यांनी नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे. खरं म्हणजे या भाजपा RSSच्या नॅरेटिव्हला तोडण्याचं काम तरुणांनी केलेलं आहे असं मला वाटते. आणि ते केलं, आणि म्हणून ते विरोधक आहेत, सरकार आहे, त्यांना आंदोलन दडपायचं होतं. आणि ते आंदोलन दडपण्यासाठी इस्रायली टॅक्टिक्स वापरतात. शेकडो IAS IPS ऑफिसर तिकडे इस्रायलला पाठवतात. सिक्युरिटीचं ते करार त्यांनी केलेलं आहे. आणि आंदोलन कसं दडपायचं, दगडांची टॅक्टिक्स असेल, सर्व्हेलन्स असेल, इस्रायली सॉफ्टवेअर वापरतात ते लोक. आणि हे अनेक प्रयत्न त्यांनी केले. पण या देशातील युवा जे आहे, युवाला उलटा केला तर वायू होते, आणि तो वायूसारखा तेज आहे. तर युवा जे आहे तो प्रचंड शक्तिशाली आहे. भगतसिंगांनी पण सांगितलं आहे की या देशामध्ये किंवा जगामध्ये जर कोणी बदल करेल तर ते विद्यार्थी आणि तरुण असतील. आणि तुम्ही बघा, जगातील कुठल्याही बदलाच्या किंवा क्रांतीचा इतिहास बघितला तर त्यामध्ये अग्रणी जर कोणी असेल तर ते विद्यार्थी आणि युवा आहेत. मग ते आपले स्वातंत्र्य लढा असेल किंवा या देशामध्ये झालेल्या अनेक रिव्हॉल्युशन्स असतील, ते युवकांनी केलेले आहेत. तर मला वाटतं युवकांमध्ये ती शक्ती आहे, आणि त्याच्याच ते रूप आपल्याला, आणि तेच आपल्याला आपल्या डोळ्यांनी बघायला मिळालं. बरोबर. आणि आता जे जंतर मंतरला जे आंदोलन झालं, ते सेम आंदोलन आपल्या मुंबईला पण, किंवा पुण्याला असू दे, नागपूरला असू दे, असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालंय. तर त्या जिल्ह्यामध्ये होताना पोलिसांनी सुद्धा त्या लोकांना लाठीचार्ज केला आहे, खूप जण जखमी झाले आहेत. तर त्या बाबतीत तुम्ही पोलिसांबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे त्यांच्यावरती कोणी म्हणतात ना की काय बोलू शकतो आपण त्याला, दबाव कोणी दिला होता का? हां, एक्झॅक्ट मला तेच सांगायचं आहे की पोलीस हे कर्मचारी आहेत, आणि ज्यांच्या स्टेट असेल, स्टेटमध्ये ज्यांची, म्हणजे कुठल्याही स्टेटमध्ये जर सरकार ज्यांची असेल, ज्यांचं गृह खातं असेल त्यांची पोलीस असेल. आणि त्यामुळे पोलिसांना आम्ही दोष देणार नाही. पण पोलिसांना मॉनिटरिंग करणारे जे आम्ही निवडून दिलेले जनतेचे जे प्रतिनिधी आहेत, खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्यावर दबाव घालून, म्हणजे काय, दिल्लीमध्ये जे लाठीचार्ज झालं ते काही पोलिसांच्या मनामध्ये आलं आणि त्यांनी लाठीचार्ज केलं असं नाही आहे. तर अमित शहांचं जे कमांड होती, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची जी कमांड होती, आणि त्या माध्यमातून राज्य सरकार जे आहे विद्यार्थ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, विद्यार्थ्यांना छळण्याचं काम करत आहे, मुस्लिम विद्यार्थ्यांना टार्गेट करण्याचं काम ते या ठिकाणी करतात. आम्ही चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. आमच्या घरी जाऊन आमच्या पालकांना धमकावण्याचं काम देखील या सरकारनं केलेलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना आधार कार्ड आणि पॅन कार्डची मागणी हे सरकार करत आहे. म्हणजे मी भंडाऱ्यामधनं येतो, आणि भंडाऱ्यासारख्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना, AISFच्या कार्यकर्त्यांना आधार कार्ड आणि पॅन कार्डची जर मागणी होत असेल तर तुम्ही विचार करा की किती मोठा दबाव, पोलिसी दडपशाहीचा वापर करून विरोधकांचा आणि जेनझीचा आवाज दाबण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. पण हे होणार नाही. यांची ही जी काही कॉर्पोरेटची दलाली करणे आहे, हे आम्ही सहन करणार नाही, हे आम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे. तुम्ही आता आंदोलनामध्ये सहभागी झालात, या पुढची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? पुढची स्ट्रॅटेजी सांगायचं जर झालं तर खऱ्या अर्थानं या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत. काल परवाची बातमी आहे की या देशामधल्या 92,000 शाळा ज्या आहेत ह्या 5 वर्षामध्ये बंद झालेल्या आहेत. अतिशय शोकांतिकीची बाब आहे. लाज वाटली पाहिजे या लोकांना जे सत्तेमध्ये आहेत. खरं म्हणजे, आणि महाराष्ट्रामधल्या पण शाळा त्या ठिकाणी मोठी संख्या आहे. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर 18,000 सरकारी शाळा ह्या सरकारनं 20 पटसंख्येच्या कारण सांगून त्या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
65,000पेक्षा जास्त शाळा ह्या दत्तक शाळा योजनेअंतर्गत कॉर्पोरेटच्या घशात घालण्याच्या, त्यांच्या खाजगीकरण करण्याचा डाव या सरकारनं राखलेला आहे. 419 गव्हर्नमेंट ITI हे मंदिर ट्रस्टला देण्याची घोषणा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेली आहे. तर एकूणच शिक्षणाच्या खाजगीकरण करून, कॉर्पोरेटीकरण करून, कॉर्पोरेटच्या घशामध्ये घालण्याचा सरकारचा डाव आहे आणि शिक्षणाच्या खाजगीकरण हे लोक करतात. गरिबाच्या मुलांना, मध्यमवर्गीयांच्या मुलांना शिक्षणापासून दूर सरकार ठेवत आहे. त्या ठिकाणी हायर एज्युकेशनच्या बाबतीतही तेच आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये यांनी फ्रीशिप OBC विद्यार्थ्यांची 900 कोटी रुपयांची फ्रीशिप योजना बंद केली. जे IIT मधून येतील त्यांनाच त्याचा लाभ घेता येतो, पण कॉमन जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी फ्रीशिप योजना यांनी बंद केली. या ठिकाणी FRA आहे. FRA म्हणजे दलाल बसलेले आहेत. त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या FRA मध्ये दलाल बसलेले आहेत आणि ते दलाल शिक्षण जे सम्राट आहेत, माफिया आहेत, त्यांची दलाली त्या ठिकाणी करतायत. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा पालकांना लुटण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांच्या कर्जाचा बोजा वाढवण्याचं काम हे गव्हर्नमेंट करत आहे. या ठिकाणी कंत्राटीकरण करून, ठेकेदारी पद्धती करून लोन, तर हे लोक लोनचा बोज देतात पण पुन्हा नोकऱ्या नाही आणि त्यामुळे सुद्धा तरुण भरकटले जात आहेत आणि व्यसनाधीन होत आहेत, व्यसनाच्या आहारी जात आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये मेडिकल कॉलेज, आज मंत्र्यांची अवस्था अशी झालेली आहे 25 लाख रुपये द्या आणि नर्सिंग कॉलेज घेऊन जा. मी स्वतः नर्सिंग ITIची आंदोलनं केलेली आहेत. अनेक नर्सिंग कॉलेज बंद शासनाला करावी लागलीत, पण तरी सुद्धा त्यांची पाठराखण मंत्री जे हसन मुश्रीफ करताना त्या ठिकाणी दिसतात. मंगलप्रभात लोढा ITI वाल्यांची पाठराखण करताना दिसतात. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस स्वतः त्या ठिकाणी FRAला पाठराखण करतात. म्हणजे एवढा मोठा जे इंडस्ट्री आहे, एज्युसिटीच्या या ठिकाणी आम्हीच देतात. बेसिक गोष्टी द्या ना आम्हाला. महाराष्ट्रातल्या 513 शाळांमध्ये शौचालय नाही आहे, यांच्या UDASचा रिपोर्ट सांगतो. मग हे सगळे जे प्रश्न आहेत, आमच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल आणि हे एकूणच जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते शिक्षणावर कमी खर्च जे सरकारनं केलेला आहे. म्हणजे कोठारी कमिशनच्या रेकमेंडेशन आहेत की GDPच्या 6% खर्च हा शिक्षणावर झाला पाहिजे, पण कुठल्याही प्रकारचा खर्च जे आहे सरकार करताना दिसत नाही. उलट शिक्षणावरचा बजेट कमी करायचा आणि फालतू गोष्टीमध्ये पैसे खर्च करायचे, स्वतःची जबाबदारी ढकलायची, शिक्षणाचं खाजगीकरण करायचं, अशाच प्रकारचं धोरण नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून या सरकारनं आणलेलं आहे. तेव्हा पुढील भविष्याचा विचार करता आमचं सरळ म्हणणं आहे की राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात मोफत आणि सक्तीचं शिक्षण त्यांच्या संस्थानामध्ये दिलं. जे कोणी आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवणार नाही त्यांना त्या काळात 8 आण्यांची शिक्षा म्हणजे 50 पैशाची शिक्षा त्या ठिकाणी होती. आज सरकार हे करताना दिसत नाही. RTE आली, पण RTEच्या माध्यमातून पोकळ 25% ते पुन्हा त्या ठिकाणी पोकळ करण्याचं काम त्या ठिकाणी झालं. आज शोकांतिका आहे महाराष्ट्राची की महाराष्ट्राचे डेप्टी CM एका अपघातामध्ये त्यांचा मृत्यू होतो आणि त्याच दिवशी मात्र काही पोद्दार ग्रुप सारख्या शाळांना अल्पसंख्याकाचा दर्जा मिळतो. आणि अल्पसंख्याकाचा दर्जा कशासाठी? वाटेल तेवढी फीस वाढवण्यासाठी, पालकांना लुटण्यासाठी. सरकारने काय ॲक्शन घेतलं हे प्रश्न आहेत. तेव्हा अनेक प्रश्न आहेत. हे जे दलाली करणे आहे, सरकारमधले मंत्री दलाली करतात शिक्षण माफियांची, हे जोपर्यंत बंद होणार नाही आणि या ठिकाणी शेवटच्या प्रत्येक घटकाला जोपर्यंत शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनची ही लढाई सुरू राहील. देशातील सर्वात पहिली विद्यार्थी संघटना, स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेली एकमेव विद्यार्थी संघटना म्हणून आज 90 वर्ष 12 ऑगस्टला आम्हाला पूर्ण होतात. ही संघटना म्हणून, विद्यार्थी संघटनांची जननी म्हणून ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि यासाठी आम्ही लढत राहू आणि या व्यवस्थेशी 2 हात करत राहू, प्रश्न विचारत राहू. तेव्हा हे जे काही प्रश्न मी सांगितलेले आहेत, शाळांचा मुद्दा असेल, मेडिकल एज्युकेशनचा मुद्दा असेल, इंजिनिअरिंगच्या प्रोफेशनल कोर्सेस असतील, ITI असतील, यासाठी आम्ही शिक्षणासाठी लढत राहणार आहोत, रोजगारासाठी लढत राहणार आहोत आणि जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आम्ही नारा लावतो, चपरासी हो या राष्ट्रपती की संतान, सबको शिक्षा एक समान. सगळ्याला मिळालं पाहिजे. मंत्र्याचा पोरगा विदेशामध्ये शिकतो, आमदार खासदारांचे पोरं मुंबई दिल्लीला शिकतात, मध्यमवर्गीय आणि गरिबांची मुलं कुठे शिकतात? त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये, मनपाच्या शाळेमध्ये. आणि तिथे काय वर्ग तेवढ्या खोल्या नाही, वर्ग तेवढे शिक्षक नाही आणि वर्ग तेवढ्या खोल्या, वर्ग तेवढे शिक्षक, शौचालय, पिण्याचं पाणी नसेल तर आम्हाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे का? बरोबर. आणि हाच विचार घेऊन म्हणजे फुले, शाहू महाराज आणि इतर जे महामानव आहेत त्यांच्या
त्यांनी जे काही शिक्षणाची या ठिकाणी क्रांती केलेली आहे त्या मूल्यांचे शिक्षण आम्हाला पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी आम्ही संघर्ष करत राहू. मग तो संघर्ष रस्त्यावरचाच असेल आणि पार्लमेंटमधला पण असेल. नक्कीच. धन्यवाद सर, तुमच्याबद्दल खूप तुम्ही माहिती दिली आम्हाला आणि आंदोलनाबद्दल पण खूप सारी माहिती दिली. तुम्ही स्वतः होतात त्या आंदोलनामध्ये, सगळं जाणून घेतलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.